मित्रांनो नमस्कार. आपल्याला एक गोष्ट माहीत आहे, इनफॅक्ट सगळ्यांनाच माहीत आहे की आपल्या आयुष्यामध्ये होणारी कुठलीही गोष्ट असू द्या, म्हणजे प्रत्येकच गोष्ट अगदी 100% अगदी युनिव्हर्सल ट्रूथ तुम्हाला सांगतो. हे वाक्य अगदी परमनंट लक्षात ठेवायसाठी आहे ॲक्च्युली, की आपल्या आयुष्यात होणारी प्रत्येक गोष्ट ही आपल्या काहीतरी केल्याने घडते किंवा आपण काहीच न केल्याने घडते. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्याच्यामध्ये काही डाऊट नाही. त्यामुळे एक गोष्ट अशी आहे की जसे आपले विचार आहेत, आपल्या भावना आहेत, आपलं आयुष्य आहे, आपण काय बोलतो आहे, काय करतो आहे, या सगळ्या गोष्टींवर अगदी 100% आपल्या आधी आपण काय करतो आहे, म्हणजे पास्टमध्ये आपण जे काही केलेलं आहे त्याची इतकी दाट छाया पडलेली असते की म्हणजे त्याविषयी काही कोणाला डाऊट असायचं काहीच कारण नाही आहे. अगदी 100% आपण जे पास्टमध्ये केलेलं आहे, जे प्रेझेंटमध्ये करतो आहे तेच राहतं. म्हणून ते असं म्हणतात की बा तुमचे विचार म्हणजे तुम्ही आहात, तुम्ही याआधी केलेले कर्म म्हणजे तुम्ही आहात, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही आतापर्यंत मेंटेन केलेली कंपनी म्हणजे तुमचे मित्र परिवार जो काही तुम्ही मेंटेन केलेला आहे ते म्हणजे तुम्ही आहात. याचं कारण असतं की या 3 गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये इतका मोठा प्रभाव सोडत असतात की काय विचारू नका. आणि झालं असं आहे की या पद्धतीने म्हणजे हे जे लोक मी आस्पेक्ट तुम्हाला सांगितली, ही जी घटक सांगितलेले आहेत, ह्या घटकांचा आयुष्यावर इतका मोठा परिणाम होतो, इतका निगेटिव्ह. बरेचदा 99% केसेसमध्ये असं दिसतं की बा याचा इम्पॅक्ट हा निगेटिव्हच होत राहतो. मग आता निगेटिव्ह इम्पॅक्ट होणाऱ्यांचा काय राहतं की खूप जास्त निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला की काय होतं की आपण खूप कंप्लेंट करायला लागतो आयुष्याकडनं आपल्या. मग आता वेगवेगळ्या प्रकारच्या कंप्लेंट्स आपल्या राहतात आहे की म्हणजे अर्ध आयुष्य रादर आपलं त्याच्यामध्ये कंप्लेंट करण्यातच घालवतो आहे. आता याचं कारण असं आहे की आमच्या आयुष्याची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार नाही. 100% आम्हाला असं वाटतं की बा आमच्या आयुष्याची जबाबदारी ही कोणीतरी दुसऱ्यांनी घ्यायला पाहिजे. मग आता खरा तर तसा विचार केला तर तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक अनुभव, जसं मी आता म्हटलेलं आहे की प्रत्येक अनुभव, प्रत्येक विचार, प्रत्येक भावना ही तुम्ही आधी काहीतरी केलेलं आहे किंवा काहीच नाही केलेलं आहे म्हणून तुम्हाला झालेलं आहे. आता तुम्ही विचार करा ना की बा तुमचे नातेसंबंध आहेत, ज्याला आपण म्हणतो की बा रिलेशन्स आहेत तुमचे सगळे, तुमची हेल्थ घ्या, तुम्ही ऑफिसमध्ये जे काम करून राहिला आहे, तुम्ही ज्या पोस्टवर काम करून राहिलेले आहे, तुम्ही जेवढे शिकलेले आहात, या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही कधी डिटेलमध्ये आणि व्यवस्थित विचार केला किंवा तर मग आपल्याला काहीतरी चांगलं ॲनालिसिस कुठल्याही गोष्टीचं करता येतं. आता आपल्याला काय झालेलं आहे की इतकी दुसऱ्यांना दोष देण्याची सवय झालेली आहे. म्हणजे स्वतःच्या आयुष्यामध्ये ज्या काही शॉर्टकमिंग्स आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यासाठी आपल्याला दुसऱ्यांना दोष द्यायला इतकं आवडतं, रादर आपण त्याच्याशी यूज टू होऊन गेलेलो आहे. म्हणजे जसं आता आपण दोष कोणाला देतो किंवा आपले पालक नंबर 1, आपली गरिबी नंबर 2, आपलं एज्युकेशन, आपले कुटुंब, आपले मित्र. म्हणजे हे इतके सुंदर फॅक्टर आहेत की या सगळ्या गोष्टींमुळे त्यानंतर थोडंसं अजून वय जसं जसं आपलं वाढत जातं तसतसे आपले बॉस, आपल्या ऑफिसमध्ये काम करणारे आपले बॉसेस, आपले कलिग्स घ्या, त्यानंतर तुमचे म्हणजे आतापर्यंत ते इतकं ठीक राहतं, पण पुढे पुढे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला असं वाटतं काही काही गोष्टी अशाही होतात ना की ज्यावर तुमचं काही कंट्रोल नाही आहे. तुम्ही मग अर्थव्यवस्थेला दोष देता, तुम्ही हवामानाला दोष देता, तुम्ही तुमच्या प्राईम मिनिस्टरला दोष देता, तुम्ही सगळ्यात छान म्हणजे तुमच्या राशी भविष्यावर फार अवलंबून राहायला लागता की तो यार तो माझा तो शनी जो आहे ना 7.5 सुरू आहे, बस नाही तर ना माझं असं छान झालं असतं, काय सांगू तुम्हाला. सगळे हे जे फॅक्टर्स जे काही मी आता बोललेलो आहे, या सगळ्यांना इतकं छान दोष देतो आपण. वी कीप ऑन कंप्लेनिंग, बस कंप्लेंट आणि कंप्लेंट करत राहतो, दुसरं काहीच नाही. आणि त्यांनी काय मिळत आहे मला सांगा मित्रांनो. जे काही तुम्ही एवढे सगळे कारणं सांगितली आहेत की नाही, या सगळ्या कारणांसाठी कोण जबाबदार आहे. ॲक्च्युली आपलं आजच्या याचं पहिलंच वाक्य काय होतं सेशनचं की बा आपल्या आयुष्यात होणारी प्रत्येक गोष्ट ही आपण काहीतरी केलं म्हणून किंवा काहीच नाही केलं म्हणून आपल्या आयुष्यात होते. मग आता मला सांगा, याचा अर्थ
आपण आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण कसा रिस्पॉन्स देतो याच्यावर त्या घडणाऱ्या त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचा परिणाम जो आपल्या आयुष्यावर होतोय तो अवलंबून असतो. आपण काहीतरी चांगलं केलं तर नॅचरली त्याचा परिणाम होणार नाही, परंतु आपण काय करतोय की काहीतरी विचित्र पद्धतीने करतोय आणि नाही तर काहीच करत नाही आहे. आता जगामध्ये जर आपण व्यवस्थित विचार केला की जे आता आपण दोष आपण तक्रार आपण जी करत राहतो, कंटिन्युअसली कमेंट करत राहतो की बा माझ्या आयुष्यात असं झालं असतं जर हे नसतं तर ते नसतं तर, म्हणजे आपण आपल्या आई वडिलांना बऱ्याचदा दोष देतो की ते काही शिकले सवरलेले नाही आहेत बा. त्यानंतर मित्रांना दोष देतो, ते काही मला सिगरेट दारू यासाठी सवय लागली की ते मित्रांमुळे सवय लागलेली आहे माझी. त्यानंतर माझं कुटुंब अतिशयच पुअर आहे, आम्ही खेड्यातनं वगैरे आलेलो आहे. स्वतःच्या एज्युकेशनला, आई वडिलांच्या एज्युकेशनला, मग बाकीच्या गोष्टी आपण बोललो ते की ऑफिसमध्ये बॉस तर काय होपलेस आहे यार, काय काय विचारूच नको ते त्याच्या, आणि कलिग्स तर काय एक जण काम करत नाही, म्हणजे ॲज इफ हाच सगळं काम करतो. आणि माझं मग काय ते प्रमोशन का नाही झालंय तर तो बॉस एकदम एक नंबरचा बोगस आहे, काही माझे रिपोर्ट्स वगैरे चांगले लिहिले नाही आणि म्हणून मग काय झालं नाही माझं प्रमोशन. कंप्लेंट कंप्लेंट कंप्लेंट, स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी कुठलीच घ्यायला तयार नाही. आता का नाही घेत आहे आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी, तर त्यालाही काही डिफरंट कारण आहे. पण अजून एक मजा आहे की बा या सगळ्या गोष्टींमध्ये साध्या साध्या गोष्टींची कंप्लेंट व्हायला लागते. पण कंप्लेंट एक किती व्हायला लागतं, काही काही तर माझे मित्र आहेत तुम्हाला सांगतो की बा असे आहेत की रादर माझ्या मित्रांचंच कशाला घेता. एक 90% लोक मी बघितलंय की नवरा बायकोंवरचे जोक इतके पानसटपणे ऐकले जातात सगळीकडे, आणि त्यातही बायकांना हिणवून दाखवण्याची जी वृत्ती असते किंवा बायका कशा व्यवस्थित नाही आहेत सगळीकडे, त्यांचं हावरटपणा, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांचं ते शॉपिंग, त्यांचं ते चॉकलेट खाणं, त्यांचं ते झोपणं, त्यांचं ते खूप सगळ्या गोष्टी लक्षात राहणं, या गोष्टींना पिनपॉइंट करून जे सगळे जोक्स तयार केले जातात आणि त्याचं खूप चवीने चघळले जातात की नाही, तर ही काय कंप्लेंट करायची गोष्ट आहे का? ऑफिसमध्ये गेलं की सुरू होऊन जातं, जरा थोडी कोणी हवा दिली की यार ते काय बायको डोकंच खात राहते घरी, त्याला काय काही मजाच नाही येत. गेलं की आपलं काहीतरी तिसरं सुरू होऊन जातं. मुलांचं काय ते आपलं चौथंच सुरू राहतं. आता मुलं बोगस आहे, बॉसेस बोगस आहे, सगळंच बोगस आहे का? तुमचे कलिग्स बोगस आहे, तुमची फॅमिली बोगस आहे, मग आता सगळंच जर बोगस आहे तर मग आपण कसं काय त्याचा हिस्सा नाही आहोत? आणि या सगळ्यांचा हिस्सा आपण 100% आहे. मग जर आपण याचा हिस्सा आहे, आपलं घर चांगलं नाही, माझ्यावर अन्याय तर इतका झालेला आहे की विचारूच नको. असं काम आहे की नाही माझं ऑफिसमध्ये, परंतु काय माहीत की 3 वर्ष झालं माझं प्रमोशन झालेलं नाही. किती कंप्लेंट कराल अहो, किती कंप्लेंट कराल? का आपण हे समजत नाही की बा काहीही झालं, आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्याचमुळे क्रिएट झालेल्या आहे. मी आज मुद्दाम याला काही स्पिरिच्युअल टच देत नाही आहे, बेसिक गोष्टी आहेत. आणि अजून बघा किती छान आहे, कंप्लेंट कुठे करतो आपण? एक्झॅक्टली मस्त छान, म्हणजे ज्या ठिकाणी त्या कंप्लेंटवर सोल्युशन मिळणार नाही अशा ठिकाणी आपण छान कंप्लेंट करत होतो. ऑफिसमध्ये गेलो की घरच्यांविषयी बोलत राहतो की त्या बायकोचं काय यार एकदम बोगस काम आहे, त्या मुलांचं काय काही आजकाल अभ्यास करत नाही. अरे तर ऑफिसमधले लोक या गोष्टींवर काय सोल्युशन देणार आहे का? बायकोचा काही प्रॉब्लेम असेल तर बायकोशी बोल ना. आणि ॲज अगेन्स्ट दॅट घरी आल्यानंतर बायकोशी डिस्कस करताना तो बॉस तर इतका युजलेस आहे की नाही, दिवसभर छळत राहतो मला. आता बॉसशी कसं वागायचं याचं सोल्युशन बायको देणार आहे का तुम्हाला? माझे कलिग्स चांगले नाही आहे, कोणीच काम नाही करून राहिलं, हे बायकोशी डिस्कस करायची गोष्टी आहेत का? म्हणजे ज्या तक्रारीचं ज्या व्यक्तीपाशी सोल्युशन निघणार नाही त्याच ठिकाणी बरोबर ती कंप्लेंट केली जाते. काय किती आनंद आहे सगळं बघा. याचं अनालिसिस करणं आवश्यक आहे. असं म्हणून मला आज थोडंसं असं वाटलं की बा याचं व्यवस्थित अनालिसिस करावं. बरं आता आपण बघा, थोडंसं जर एखाद्याला समजून सांगितलं की बा याची कारणं ही आहेत, तर आपण का घाबरतो माहित आहे का? नंबर 1, तक्रार करणं बंद केलं, माहित आहे आपल्याला की बा याच्यातल्या बऱ्याच गोष्टींचे सोल्युशन माझ्यापाशी आहे, मग काय करावं लागेल आपल्याला? आपला प्रॉब्लेम हा आहे की तक्रार करणं बंद केलं किंवा त्याची जर कारणं दूर करायची असतील तक्रारीची तर आपल्याला मेहनत करावी लागेल. नंबर 2, आपल्याला जसं तर प्रमोशन होत नाही. अरे हो, तर तुझं प्रमोशन होत नाही तर त्यासाठी रिक्वायर्ड जी परीक्षा आहे तू 2 वर्षापासून पास नाही होऊन राहिला, त्याला कोण काय करणार?
किंवा परीक्षा जर पास होत असशील तर तुझे जे कलिग्स आहेत ते तुझ्यापेक्षा जास्त सिनियर आहेत. मग तुझ्यापाशी असं काही स्किल सेट्स आहेत का की जे त्यांच्यापेक्षा उजवे आहेत? नाही. मग त्यासाठी तुला कुठलं तरी ट्रेनिंग घ्यावं लागेल, काहीतरी चांगलं शिकावं लागेल. त्याशिवाय का तू तुमच्या कलिग्सपेक्षा उजवा ठरणार आहेस? म्हणजे मग याचा अर्थ काय झाला की मेहनत करणं आलं, मग शांतपणे वागणं आलं, संयमाने वागणं आलं. मित्रांनो, काही काही ठिकाणी रिस्क घ्यावी लागते. जसे प्रमोशन्स तुम्हाला पाहिजे तर प्रमोशन्स पाहिजे तर तुमच्या ट्रान्सफर्स होतील. मग त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या वेळेस विदाऊट फॅमिली जावं लागेल. काही नवीन बिझनेस सुरू करायचा आहे तर बिझनेसमध्ये काही ना काही रिस्क राहतील. कंप्लेंट करणं ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे, म्हणून आपण ती करत राहतो. कोण रिस्क घेणार आहे? कुठे नवीन नवीन ट्रेनिंग घेत बसता, कुठे त्या काय म्हणता येईल त्याला आपल्या बिझनेसच्या संबंधित डिटेलिंग याला त्याला सांगत राहता. याच्याकडनं कर्ज घ्यावं लागेल. आपले स्वतःचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचार बदलावं लागतील. हे सगळं करत बसण्यापेक्षा सोपं आहे कंप्लेंट करायचं. दोष कोणाकोणाला द्यायचे ते तर आपलं ठरलेलं आहे. आई वडिलांनी हे नाही केलं, भावाने ते नाही केलं, फॅमिलीने अमकं नाही केलं, बॉसने ते नाही केलं, कलिग्सने नाही केलंय, सगळं म्हणजे हवामान खात्यापासून सगळ्यांना आपल्याला दोष द्यायला आपण मोकळे होऊन जातो. अर्थव्यवस्था वगैरे तर आहेच आपली. आणि मग आता असं जर सगळ्यांना दोष द्यायचा आहे तर मग कशाचं आपण आपल्या आयुष्याची रिस्पॉन्सिबिलिटी का घेत नाही मित्रांनो? का नाही घेत आहे? ॲक्च्युली ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट ज्या लोकांना जेन्युइन त्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, जेन्युइन प्रॉब्लेम्स आहेत, ते लोक कधीही आपल्याला काही तक्रार आहेत याविषयी बोलत नाही, कधीच नाही बोलत. आता मी काही या ठिकाणी काही हे लेक्चर यासाठी नाही घेत आहे की तुम्हाला अशा 10 लोकांची नावं सांगू की ज्यांना आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांनी प्रॉब्लेम्स विषयी न बोलता फक्त सोल्युशन काढलंय. तर ते असे मला कितीच नावं सांगता येतील. आपण कधी रेल्वे स्टेशनवर जाऊन पेपर नाही म्हणजे वाटू शकत आहे तर आपण काही भारतातले काही नंबर 1 सायंटिस्ट होऊ नाही शकत आहे. आपल्याला काही पेट्रोल पंपावर 5,000 रुपये रोजाने काही काम नाही करता येत आहे, मग आपण काही मोठे भारतातले इंडस्ट्रियलिस्ट नाही होऊ शकत आहे. आपण काही तुमच्या मंदिरामध्ये किंवा ज्या मुलाचं 7-7, 8-8, 10-10 वर्षाचं आयुष्य मॉस्कमध्ये निघालं आहे, मस्जिदीमध्ये काढावं लागलेला आहे, तो मुलगा आज प्रॅक्टिकली भारतातला नंबर 1 म्युझिक डायरेक्टर आहे. तर म्हणजे असं आहे की ज्यांनी काही प्रॉब्लेम्स विषयी बोलायला पाहिजे, ज्यांनी एक्सक्युजेस द्यायला पाहिजे, ज्यांनी तक्रार करायला पाहिजे, ते काहीच तक्रार नाही करत आहे. ते शांतपणे सोल्युशन काढतात आहे. आणि आम्हाला काहीच झालेलं नाही आहे. त्या साऊथ आफ्रिकन रिले रनरचं तर आहे की दोन्ही पाय नाही आहे आणि तो ऑलिम्पिकमध्ये 400 मीटरमध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचला, धडधाकट लोकांच्या ऑलिम्पिक्समध्ये. आणि त्यांनी त्या सेमीफायनलमध्ये टायमिंगही कुठला दिला तर आपले 132 crores भारतीय एकत्र येऊन, म्हणजे आपल्या एकाही ॲथलीटनी आजपर्यंत तसा 400 मीटरमध्ये टायमिंग दिलेला नाही आहे. तो टायमिंग त्या दोन्ही पाय नसलेल्या माणसाने दिला. मित्रांनो, तक्रारी त्यांनी करायची की आम्ही? सगळ्या गोष्टींमध्ये नुसतं तक्रार करतो आपण. तक्रार करायचं ज्याला आपण काय म्हणतो की नुसतं असं एक रोग लागलेला, इट्स लाईक अ डिसीज. का नाही आपण सगळ्या गोष्टी आनंदाने एक्सेप्ट करा? त्याच्यावर सोल्युशन का नाही काढून राहिलेले? रिलेशनशिप इम्प्रूव्ह करायचे तर करा ना. चांगले ट्रेनिंग्स घ्या, चांगले नवीन गोष्टी शिका, सगळ्यांशी चांगलं कसं प्रेमाने राहायचं ते पहा, नवीन छान पुस्तकं वाचा, चांगले स्वतःची लाईफ डिसिप्लिन करा, सकाळी उठल्यापासून डिसिप्लिन करता येत आहे. हे सगळं जर कराल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली होईल की तक्रार करणे या रोगापासून 100% आपला बचाव होऊ शकतो. वरना अदरवाईज आयुष्यामध्ये पण मित्रांनो हे सांगतो 95% लोकांचं आयुष्य असंच जातं. मग आता या सगळे जे मी आस्पेक्ट सांगितले आहेत तुम्हाला, या आस्पेक्टवरचं सोल्युशन हे तुमच्याच पाशी आहे. परत मी त्या युनिव्हर्सल वाक्यावर येतो आहे की तुमच्या आयुष्यामध्ये घडलेली किंवा घडणारी प्रत्येक गोष्ट, रादर घडणारी म्हणू आपण, तुमच्या आयुष्यामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही तुम्ही काहीतरी केलं म्हणून होते किंवा काहीच नाही केलं म्हणून होते. हे सगळं करण्यापेक्षा ज्या चांगल्या करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या आपण करू. आपोआपच तक्रार करणं बंद होऊन जाईल. डिफिकल्ट आहे हे मी तुम्हाला आत्ताच एकदम क्लिअर सांगतो की तक्रार करणे इट्स लाईक अ डिसीज. आणि हा डिसीज जो आहे इन्फेक्शस आहे. एक किती कंप्लेंट करतोय का दुसऱ्याला ते आवडतं, कारण दुसऱ्याला मेहनत तर कोणालाच करायची नसते की नाही. तर त्यामुळे मग काय होतं आहे की आम्ही मुलखाचे आळशी, आम्हाला आवडतोच
सकाळी उशिरा उठणं आवडतं, काम न करणं आवडतं, नवीन नवीन गोष्टी शिकणं नाही आवडत, बायकोविषयी कंप्लेंट करणं आवडतं, बॉसविषयी कंप्लेंट करणं आवडतं, काहीच आवडत नाही आम्हाला. म्हणजे चांगल्या गोष्टी ज्या आम्हाला आवडतात आहेत त्या जर करायला मिळत असतील तर मग एक गोष्ट अजून आवडते, मग ती तक्रार करणे आवडते. म्हणून आम्हाला या सगळ्या मेहनत करायच्या नाही आहेत वगैरे म्हणून आम्ही तक्रार करतो. मित्रांनो, तक्रार त्यापेक्षा बंद करा. कोणावरही डिपेंड राहणं बंद करा. ज्या तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट आणा स्वतःमध्ये. तुमच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्टीसाठी केवळ तुम्ही आणि तुम्ही जबाबदार आहात. तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमचं आयुष्य, तुमचं बोलणं, तुमचं चालणं हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे, इतर कोणावरच नाही. त्यामुळे जर काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर ती आपल्याला आपल्यामध्येच करावी लागेल आणि लवकरात लवकर करावं लागेल. सो दॅट ही जी कंप्लेंटिव्ह आपला नेचर झालेला आहे, तक्रार कंटिन्युअसली जी करत राहतो, ही बंद होईल आणि आपल्या आयुष्याचा स्तर जो आहे हा इम्प्रूव्ह होण्याला आपल्याला मदत होईल. ठीक आहे. थँक्यू.